कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी एवढं गुणाचं पोरग कोण सोडतंय आईन अशा वेळेला लग्न मोडताय तुम्ही गुणाचं आणि तुमचं पोरग अहो तुम्ही आमच्या पोरीला काही बाई बोलून राहिले पण परवा तुमच्या पोरांनी स्वतः सांगितलं आमच्या पोरीला का त्याच्यात तसला प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला लग्न करायचं नाही लक्षात आलं का तसला प्रॉब्लेम आहे त्याच्यात हो अरे काही काय बोलता तुम्ही अहो काय बोलून राहिले तुम्ही कळतं का तुम्हाला काही काय बोलून राहिलो म्हणजे खरं तेच बोलून राहिलो आम्ही तुमच्याच पोरात प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही आमच्यापासून लपून ठेवलाय राम 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 तुझ्या जिभेला काही हाड काही कसं बोलू राहिले तुम्ही काय प्रॉब्लेम दिसू राहील तुम्हाला माझ्या पोरामध्ये चांगला हट्टा कट्टा आहे ना तू अरे दाढी बघा त्याची अरे दाढी कुणाला पण येते गप्पसा तुम्ही गप्पसा काही बोलून राहिले तोंडाला येईल तसा तुम्ही बोला ना काहीतरी बोला यांना काय बोलायचंय बाबा लय लबाड फॅमिली निघाली ही बोराडे फॅमिली स्वतः लग्न मोडायचं तर असलं घाणेरडं कारण देता तुम्ही तुमचं पितळ उघडं पडू राहिलं ना म्हणून आमच्या पोरात फॉल्ट शोधायले तुम्ही आता तर बरोबरच आहे माझं यांच्या पोरीचं कुठेतरी लफडच चालू आहे असं नाही ऐकायचं चोर शिरजोरी करतो तुला थांबा ना तुमच्या भांडामध्ये माझं पोरग बदनाम हो राहिलंय मी काय म्हणतो म्हणजे काहीतरी गल्लत हो राहिली आपली तुम्हाला कोण काय बोललंय का बाहेर नाही म्हणजे कोण काय बोललं असेल तर आपण शांतपणे बसून बोलू ना म्हणजे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला माधवराव हात जोडायचे नाहीत तुमच्या या समजूतदारपणाचा आहे ना हे असले बोगस लोक नेहमी फायदा घेतात अरे तुमच्या पोरामध्ये प्रॉब्लेम काढून राहिले ते लोक रक्त नाही का खवळत तुमचं आधीपासून सांगत होतो तुम्हाला या लोकांच्या पुढे नका करू म्हणून शेण घालतील हे लोक तोंडात घातला ना एवढा मोठा शेणाचा गोळा नारड्यात पार इज्जतीचा चेन्ना मेन्ना करायलेत हे लोक सगळं लबाडाचं खानदान हे बोराडे खानदान थोबाड सांभाळा आधी कोणाच्या खानदानाला नाव ठेवू राहिले हो तुम्ही माणूस कवाचा झाला ऐकून घेऊ राहिला तर लय सोड्या सुटू राहिल्या तुम्हाला तोंड बघा आधी आरशात नीट तुमचं बायको तर लय ब्युटी पार्लर वाली आहे जणू आणि नवऱ्याचं तोंड बघ ना कसं काळ ठिकूर येते ए सटवे तुला काय करायचं का माझ्या नवऱ्याचं तोंड काय आहे तर भवाने स्वतःचं तोंड बघ ना आरशात कसं थोबाडे तुझं चिचू काय एवढं नाक नाही नाकाचं शेंड्यावर बरं लय मोठा राग असतो का तुझ्या घर बसवी कुणीकडची माहेर बसवी वसाडे माहेर बसवी कोणाला म्हणून राहिली का तू माझ्या बापाचं घर आहे तुला काय करायचं का मी इथंच राहीन पांढरी कुठली बघ ना
अगं गप बस गा. छाया तिला घेऊन जाय ग मध्ये घेऊन जा तिला. त्या पप्पीला बोलल्यामुळे सटकली ती. जाय घेऊन तिला. घेऊन जा तिला. थांब. तुम्ही मला उगाच आत आणलो. मी बघितलंच असतं त्या भटक भवानीला. हिंजे चुपटीला असते मी तिच्या. तुम्ही बघितलं असतं काय कोण करता येतो. शांत व्हा ना प्रांजल. अरे बाबा मोडला साखरपुडा हा? तेव्हा आता जा तू. हा आपण कस काय कस तू जा आता जा. जेवायचं तरी असेल ना. अरे एखाद दिवशी तरी घरी जेवत जा. आणि स्वीट काहीतरी तर असेल ना. अरे बुंदी तळली नाही अजून. बेसनाचं पीठ खातो का? हा? नाही ना जा मग आता. अरे काय लोक मोडला साखरपुडा जा घरी. ए हरीश, हा? काय येडबीड लागलं काय तुला? काय आज काय करू राहिला? सोयरीक मोडली म्हणून काय सांगू राहिला लोकांना? अरे खरं ते सांगू लागलो ना. वाटलं त्या बोराडेंकडे फोन करून कन्फर्म कर. भाऊजी अहो असं काय करू राहिले तुम्ही. अहो आज साखरपुडा आहे. भर मांडवातून पाहुणे काय वापस पाठवून राहिले. अहो वहिनी पाहुण्यांचं काय आहे, हा? उगा एवढा सायर करणार आणि प्लेट भरू खाणार आणि इथं थांबले ना फालतू चौकशा करणार. साखरपुड्याच्या दिवशीच साखरपुडा मोडला म्हणजे काय मग पोराचं काय असेल का पोरीचं काय असेल का कशाला नसत्या चौकशा म्हणून दिले पाठवून. बर मी निघतो तुम्ही पण या. ऊन लय वाढले रे. अहो भाऊजी वहिनी थांबा. भाऊजी ओ पूर्वा मॅडम, असं कोण बोलले तुम्ही? तुम्हाला हे असं कधी म्हणलं मी कधी सांगितलं तुम्हाला हे? ओ तुम्ही बोलायचं नाही काय आता. लीला काका अहो, ते म्हणू राहिले ते म्हणजे गैरसमज. ए पपे तू ग बस. तू काय बोलू नको. तुलाच सांगितलं ना या माणसानं. मग पण ते काय म्हणू राहिले ऐकून तर घ्या पूर्ण. तू ग बस नाही तर मुस्कड फोडीन तुझा आता. काऊन ऐकून घ्यायचं तुमचं आम्ही? हा? काऊन ऐकून घ्यायचं? काऊन म्हणजे प्रॉब्लेम तुमचा आहे ना. ऐन टायमाला तुम्ही साखरपुड्यात सांगू राहिले प्रॉब्लेम आहे म्हणून. मला आधीपासूनच डाऊट होता. लय डाऊटफुल फॅमिली आहे तुम्ही. ए डाऊटफुल तू आहेस. तुझ्यामुळं झालंय हे सगळं. हा माझ्यामुळं काय झालं रे? मी काय म्हणलो तुला? तू म्हणजे तुमच्या सगळ्यामुळं. हा नाही तू आता म्हणला माझ्यामुळं. चल माझ्याशी बोल आता. आई मोक्याच्या टायमाला सगळं बदलायला होतोस तू. मी फार आधीपासून ओळखतो रे तुला. काय बदललं मी? बोल ना. तारखा कोणी बदलायला लावल्या? लक्ष्मी सांग स्पष्ट सांग सगळ्या समोर. होऊन जाऊ द्या. यांच्यामुळं माझ्यामुळं तुम्ही नाही का तेव्हा सांगत होते आमच्या ह्यांचा प्रॉब्लेम आहे जरा ऍडजस्ट करा. हा माझ्यात प्रॉब्लेम आहे असं बोलली तू इथं? नाही हो काही काय बोलू राहिले. मी ऍडजस्ट करा म्हटले होते. काय माणूस आहे हा. तुम्हाला प्रॉब्लेम होता तुम्ही सांगायचं ना आम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून. सांगायचं पण तुम्ही ऐकून कुठे घेऊ राहिले? उगा काही बोलू नका बरं का. नाही तेव्हा बोलण्याला बोलणार नाही काही नाही. आता बरं तोंड सुटलं बुजगावणं कुणी काढचं. ए बुजगावणं कोणाला म्हणते ग? मोडकच घालीन तुझ्या डोक्यात. माझ्या नवऱ्याला आवाज चढून बोलायचं नाही. नाहीतर ना माझ्या इतकी वाईट बाई कोणी नाही. बरोबर आहे तुमचं. तुमच्यासारखं वाईट खानदारच पाहिलं नाही हो आम्ही. आहा आमचं खानदान वाईट आहे म्हणे. अरे तुमच्या पोरात प्रॉब्लेम आहे हे तुम्ही ऐन टायमाला सांगू राहिले. शिकले सवरलेले आहेत ना रे तुम्ही. आणि तू तर मास्तर आहेस ना रे. तू बरबाद आहेस म्हणून अख्ख्या पिढ्या बरबाद करून राहिलास का रे? लीला काका ए पपे तू गबस. या पोराने सांगितलं ना तुला त्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून. गबस. आणि त्याला काय बोलता? आमचा पराग कधी चुकणारच नाही. निकमांच्या घरात जन्माला आलाय तो. निकम गुरुजींचं रक्त कधी चुकणारच नाही. गदडीच्या गोठ्यात गेलं तुमचं निकमांचं रक्त. कळलं का? तुम्ही निकम आहे ना तर आम्ही पण बोराडे. आलं का लक्षात? हा अरे बोराडेंच्या शब्दाला किती किंमत आहे माहिती का? अरे आम्ही धंद्याला पण पक्के आणि शब्दाला पण पक्के. आणि आम्हाला बोराडेंना तुमच्यासारखा आरडाओरडा करून स्वतःचा रुबाब सांगायची गरज नाहीये. काय रे लाज नाही वाटत का तुला? हा
लाज नाही वाटत का तुला? एवढी मोठी गोष्ट लपून ठेवतो? अरे सगळं माहिती होतं तर सांगायचं ना. कशाला आम्ही तुमच्या नादी लागलो असतो रे? बोराडे आणि निकम यांचं वैर लय जुनं आहे, पण ते बाजूला ठेवून तुमच्यावर विश्वास दाखवून आम्ही सोयरी केली होती. काय बोलू राहिले तुम्ही माझ्या पोराला? त्याची लाज काढून राहिली तुम्ही. तुम्हाला ऐका लाज? तुम्ही आता लय झोंबल असं बोलू राहिल्या. झोमतय ना? अरे मग चांगला पोरगा जन्माला घालायचा होता, हे असला ढिल्ला कशाला घातला? दिल्ल्या कोणाला म्हण राहिला तू? माझ्या पोराला? हे बघ, गप बसून ऐकून घेऊ राहिलो म्हणून काय बी ऐकून घेणार रे? तू तर माझ्या तोंडात शेण घालायला लागला आता. आता कळू राहिलं यांना, आता खवळलंय बापाचं रक्त. बरोबर आहे प्रकाशराव, तुम्ही म्हणत होते ना तेच बरोबर आहे. बेकार लोक आहेत ही. शेवटी धंद्यावालेच निघाले. यांना काय कल्चर आहे? आम्ही नोकरीवालेत, आम्हाला समाजात इज्जत आहे. आणि आम्हाला नाही काय इज्जत? अरे आम्हाला लय मान आहे नगर मध्ये. अरे तुमच्यासारखं नाही, मेलेल्या आज्याच्या जीवावर नोकऱ्याला लागल्यात तुम्हाला. आणि आमचं तसं नाहीये ना. आमच्या आप्पांनी सगळं शून्यातून उभं केलंय हे सगळं. कसं शून्यातून उभा केलं माहिती हो आम्हाला? अहो स्वतःच्या पोरीला घरातली भाडे करू म्हणून ठेवता तुम्ही. तुम्हाला काही लाज आहे का? आणि कसं वागवतो ते जावायला? नोकरासारखं वागवता. कसं वागवतो सांगू का जावायला? तुला काय करायचं का? आम्ही आमच्या घरात कसं का वागा? अगं इज्जतीचं बोलत होते ना ते, म्हणून म्हटले. तुमच्या घरात कुणाला किती इज्जत आहे ते चांगलं माहिती आहे आम्हाला. माहितीये तुला बी किती इज्जत येते. आणि माझे उन्हे तुला काढायची काय गरज ना? सांगू राहिले पांढरे. आणि माझ्या नवऱ्याचा काय पुळका येऊ राहिला का तुला? कोण लागून गेला तू तुझा? आणि तुझा चौचालपणा आहे ना मला चांगलाच माहितीये. आम्हाला इज्जत शिकवू राहिली. माझ्या नवऱ्याला दिवसातनं हजार वेळा फोन करते ही बाई. आणि तुझा ब्युटी पार्लरचा नखरा आहे ना, माझ्या नवऱ्यासमोर नाही मारायचा. त्या ढिम्म्यावर कोण दाखवणार आहे का ब्युटी पार्लरचे नखरेन जादू? माझा नवरा चांगला आहे, काही नको बोलत जाऊ. काय थोबाडे काय यांचं? तुम्ही काय बायका आहेत का? चौचाल कुठल्या? चुप गा बुसकट नाही. एक मिनिट शांत. आवाज आहेत का काय सगळ्यांचे? आप्पा फारच पातळी सोडून झालोय सगळं. आपण लहान होत का आता? आपण सगळी मोठी माणसं आहोत ना. मला असं वाटतं सगळ्यांनी शांतपणे बसून एकमेकांशी नीट बोललं पाहिजे. हे असं भांडून तिढा सुटणार आहे का? बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे सोनबाई. पण चांगलं बोलायला, ऐकून घ्यायला संस्कार असावे लागतात ना. हे असल्या रानटी लोकांबरोबर काय बोलणार? रानटी म्हणून राहिले तुम्ही? निकम गुरुजीच्या लोकांना रानटी म्हणून राहिले तुम्ही? अरे किती दिवस त्या निकम गुरुजीचा पूळ कामीर राहिले रे. स्वातंत्र्य सैनिक म्हण, स्वातंत्र्य सैनिक. कसला स्वातंत्र्य सैनिक? काय केलं त्याने स्वातंत्र्यासाठी? ते एका स्वातंत्र्य सैनिकासाठी जेवणाचा डब्बा नुसता घेऊन गेले तर मिरवायला लागले स्वातंत्र्य सैनिक. अरे खरे स्वातंत्र्य सैनिक आमच्या अण्णा होते, पण आमच्या अण्णाच्या स्वातंत्र्य सैनिकाच्या शिफारस पत्रावर सही नाही केली ना तुमच्या निकम गुरुजीनं. जाऊ दे आप्पा, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. कुठे येड्यांच्या नादी लागता? हे निकम फॅमिली ना अशीच खोटारडी आहे. खोटारडा रुबाब दाखवतेच नसते. एकदम बरोबर आहे रे तुझं. मला तर पहिल्यापासूनच या निकमाच्या घराचा राग आहे रे. मला जेव्हा कळलं ना हे पोरग निकमाच्या घरातलंय तेव्हा तुम्ही नाही म्हणणार होतो, पण तुम्ही कुणी ऐकलं नाही माझं. बरोबर आहे आप्पा तुमचं. नाही आपण ऐकायला पाहिजे होतं. काय करणार आप्पा, आम्हाला कुठं माहित हे निकम असे पाठीत खंजीर खुपासणार म्हणून. तेच आहे रे, तेच म्हणून राहिलो ना. खोट्या माणसाचं रक्त आहे ना रे, निकम गुरुजी तर रक्त आहे ते. निकम गुरुजींविषयी काय बोलायचं नाही. तुमच्या वयाचं मान ठेवू राहिलो तर तुम्ही लय सुटू राहिले. आताच्या पिढ्यांचं घ्या ना, आताच्या पिढ्यांचं घ्या. स्वतःची लेकरं सांभाळता येत नाहीत तुम्हाला. सगळी इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, सगळी. ऐका, तुमचं एक पोरग घर सोडून पळून गेलं. हे दुसरं बिनकामी.
आणि हे तिसरं, याच्याशी तुमचं फाटलंय. हं? ए कोण म्हणतोय फाटलं? हा, तोंड सांभाळून बोलायचं बर का, तोंड सांभाळून बोलायचं. कुणासमोर बोलतोय तू? अरे सासरच्या जीवावर उड्या मारतो. तुझ्या खानदानाचा पत्ता आहे का? अरे देव माणूस आहे आमच्या आप्पा, देव माणूस. म्हणून इथवर बोलणी आली तरी, आणि बघा लक्षात ठेवायचं, ह्यो चंद्रकांत काही पण खपून घेईन, पण आप्पांना कुणी बोललं तर अजिबात खपवून घेणार नाही. बोराड्यांचं रक्त आहे, एकदा पेटलं की आग लावीन आग. हॅलो हॅलो. हा बोला सुनील राव. अहो आम्ही पोचलो इकडे हॉलवर. तुम्ही कुठवर आलाय? काय गडबड झाली का? अरे या फालतू बोराड्यांसोबत संबंध नाही ठेवायचे आपल्याला. म्हणजे तुम्ही मागं फिरा, थांबायची गरज नाही तिथं. काऊन पण काय झालं? सोयरीक मोडली या भिकाऱ्यांसोबत आपली. काय झालं भाऊजी? सांगा ना काय झालं? बोल ना काका, काय झालं? अरे सांग ना. अहो सांगा ना. भिकाऱ्यांसोबत? भिकारी कोणाला म्हणतो रे भिकारी? हा, कुणाला म्हणतो? आणि ऐके अति शाने सोयरीक आम्ही मोडली, तुम्ही नाही. लक्षात आलं का? अरे लायकी का तुमच्या आमच्या समोर उभं राहायची? भिकारी, अरे तू साधा सरकारी नोकर, तुझ्या अवकात काय? आम्हाला बोलतो चल निघ आमच्या घरातून. हल. तू कोणाला घरातून बाहेर काढू लागला लक्षात ठेव. सारे लई हे बरं नाही करू राहिले बरं का तुम्ही. सगळं बरोबर करू. चला. माझ्या नवऱ्याला हकललं ना, बघते एकेकाला. अगं काय करू राहिले तुम्ही? आई काकू अगं तुम्ही थांबा जरा. तुम्ही काय ऐकूनच नाही घेऊ राहिले ना. पण अहो आप्पा, अहो, दिसू नका लीला- लायकी नाही. कशाला बोलतो आपण? तुमच्यासारखे बघून घेईन सगळ्यांना. निकम फॅमिलीचा एवढा अपमान कोणी केला नव्हता. अरे निकम फॅमिलीनं बोराडे फॅमिलीचा जेवढा अपमान केलाय त्याच्या पुढे हे काहीच नाही. जाऊ दे आप्पा, आम्ही आहे. अय, चल सरकारी नोकर हे घेतून. तू आज जो एवढा माच करायला ना, उद्या लोळशील पायापाशी, मग कळल प्रकाशराव काय ते. काय नाचतो निघा इथून, नाहीतर आहे ना पार्श्वभागी पोकळ बांबूच्या फटके मारेन, गाडीवर दगड घालेन तुझ्या. गाडी रस्त्यावर उभी आहे आणि रस्ता काय तुझ्या बापाचा नाही, कळाला ना? रस्ता माझ्याच बापाचा आहे. चल निघायचं फाटी चल निघायचं. अरे गाडीवर दगड घालू आता. दगड घालतो. तुम्ही गाडीत बसा. माझा ऐका, तुम्ही गाडीत बसा. तुम्ही गाडीत बसा. हाण, तू दगड आण. याचा दगड टच झाला ना, पोलीस कंप्लेंट. तू हाण ना दगड. पोलीस कंप्लेंट. अरे आम्ही नाही घाबरत. चल भाऊजी मागे बसा तुम्ही, मी पुढे बसते. मारा दगड तुम्ही, माराच दगड तुम्ही. मला इथे मारा दगड. माझे कार्यकर्ते येतील आणि मग राडा कसा घालतात ते बघा. अरे असले भाड्याचे कार्यकर्ते ना पैशानी पोचतो आपण, कळलं काय? मामा चला, इथं थांबण्यात काही अर्थ नाही. तुम्ही चला. अरे थांबण्यात नाही, तुमच्या जगण्याचाच अर्थ नाही आता. हे तुला बघून घेतो मी. अरे घे बघून घे. चांगला 6 फूट आहे. तिकडे पुण्याला असतो ना तेव्हा आपण इथून दिसतो मी, कळलं काय? आता बुरजावानी मदतीला आलेलोय मी बोराड्यांच्या. चंद्रकांत म्हणतात आपल्याला, कळलं का? सरकारी नोकर नाही इथून. बुरुज, अरे झोलर आहे तू, झोलर. अरे तू डबल झोलर आहे. तुम्ही कशाला यांच्या नादी लागता? येडे कुठले होते? भवाने येणे कोणाला म्हणून राहिली का? थांब जरा, डोक्यात वरवंटच घालते. फ्रॅक्चर वरवंटात दादा हनीला घाल. इथे घाल वरवंट. मग कार्यकर्ते काय करतात माझे ते बघ. घे रे दगड, घे दगड. घालतो त्याच्या गाडीवर आता. तू टच करून दाखव. तुलाच करतो याच्या गाडी. अरे तू सोड रे. एक मिनिट. कोणी काही बोलणार नाही. आम्ही जाऊ राहिलो आता. दादा आत बसा. मामा तुम्ही पहिले आत बसा. तू सोड रे. मी पण नाही रे. मामा बसा. झालं तेवढं खूप झालं. तुम्ही आज चला बरं. कशाला तमाशे करू राहिले? दादा जा ना घेऊन आतमध्ये. हे तमाशे का? आणि काय भात बांधला होता का तुझ्या डोळ्यावर का तुझ्या? तू आत जाऊन बस. आता तुम्ही आत जाऊन बसा ना. आत जाऊन बसा. तुम्ही आज जा. हे बरोबर नाही केलं तुम्ही. सॉरी, म्हणजे तुम्ही समजू राहिले तसं काही नाहीये हो.
मी ए आणि तू काय गुलगुलू बोलून राहिले हॅलो कर ए मुन्न्या, अरे झालं तेवढं पुरं नाही का तुला? अरे हिच्यासारख्या 56 पोरी मिळतील, 56.